प्राप्त प्रसंग, निवडलेला भंग, विश्वमान्य विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय, देवमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे आणि ते कर्ज विश्वाच्या मालकाला फिटत नाही. त्या कर्जानं देवाची मान वाकली. नवे नवे या संतांचं एवढं कर्ज झालंय की ते कर्ज फिटत नाही. याच्याकरता देव सुद्धा लाजतोय, विटेवरचा बाप लाजतोय, जगाचा बाप लाजतोय. मनोनी नाचे मागे मागे, म्हणून त्यांच्याकडे नाचतो. वा हे अंगे भार त्याचा. नाचणे म्हणजे घुंगरं बांधून नाही. नाचणे या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या संतांचं कर्ज फिटत नाही त्या संतांकडे जेवढी पडलेली कामं आहेत ती न सांगता करतो, की ती नाम नाचणे. साकडे पडोने दी काही व्यथा, कसलं संकट नाही, आपणची माथा ओढवी. जी संतांकडे जी संकट आहेत ती सगळी संकट विश्वाचा बाप स्वतःच्या डोक्यावर घेतो. किती मोठे संत, एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. एवढी मोठी संत आहे ती की त्रिभुवनात त्या त्रिलोक्यात मोठे आहे. आपण मोठे होऊन होऊन किती होणार आहे. बेंडकी किती फुगली तर कोकण्या म्हशी एवढी होतच नाही. फुगून फुगून किती फुगन बेंडकी. गावरान असो, सरकारी असो, संकरित असो, कोणती असो, किती फुगन. कोकण्या म्हशी एवढी होत नाही. आपलं फुगणं आपलं मोठे मन म्हणजे बेंडकी सारखं आहे. संतांचं मोठेपण, संतांचं वैभव. महाराज विश्वाच्या बापाला अजून कळालं नाही तर तुमची आमची काय कथा आहे. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, रसरशीत अंतकरणाने, सागराच्या वैभवाला लाजवील एवढ्या श्रद्धेनं चालत असलेला हा ज्ञानोत्सव, अन्नदानाचा यज्ञ आणि या परम पावन यज्ञात छोटासा अल्पज्ञानी अज्ञानी एका लहानशा गिरगावकराला नामाची आहुती टाकण्याचा योग आला. माझं परम भाग्य. सद्गुरू नगद नारायण गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. सद्गुरू महादेव बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. सद्गुरू नरसोबाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. ज्या काही समाध्या आहेत त्या समाध्यात बघितल्याच्या नंतर त्याच्यातलं चैतन्य पाहत असताना प्रत्यक्ष विटेवरचा जगाचा बाप दिसतोय. हा अधिकार ज्या समाध्यातला आहे या संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि ते उत्तरदायित्व ज्यांच्याकडे आहे अशी प्रेममूर्ती सद्गुरू शांतीब्रह्म गुरुवर्य शिवाजी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आदरणीय संभाजी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. उपस्थित माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे उपासक बऱ्यापैकी इथं वारकरी मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी ह्या वारकरी संतांच्या. मी नाक घासून तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी प्रणाम करतो. वारकरी संप्रदायाच्या दंडकात 700 वर्षापूर्वी एक नियमावली आजमावण्यात आली. माझ्या आळंदीतल्या मालकांनी दंडक दिला, कथा कीर्तनातला वारकरी संप्रदायातला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, तुमच्याही चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. वक्त्याचा देव श्रोता असतो, दुकानदाराचा देव गिऱ्हाईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. एक मानला सगळे ग्रंथ पाठ आहेत पण कोणीच ऐकत नाही. पपेच माहीत सांग, तुला श्रोते भेटत नाहीत ना. वक्ता किती मोठा आहे तो श्रोत्याहून ओळखला जातो.
आणि श्रोतेही त्याचे देव असतात. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक हे सर्व निळोबारायच्या उकोक्तीनुसार ही सगळी वारकरी मंडळी. गाता येते म्हणजे वारकरी नाही, गाता तमाशातल्या लोकांना येते, गाता सिनेमातल्या लोकांना येते, गाता कुठल्याही लोकांना येते. निळा म्हणे नवरस देख जाणती गायक विरळा तो. कीर्तन ऐकत असताना अर्थदृष्टी ठेवून अभंगाचा भाव लक्षात ठेवून समोरचा वक्ता कोण्या भावात बोलतो त्यानुसार त्याला स्वर लावणं हा वारकरी संप्रदायातला गायक म्हणत असतात. आणि काही न कळता ढिकच्या काढतो त्याला कशातच मोजित नसतात. विठाला आदरणीय नाना असतील सगळ्या वारकऱ्यांना प्रणाम करतो. बाबाजी चारवाक नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. या चारवाकाने श्रुती नावाच्या पत्रकारांना प्रश्न केला. जगातला पहिला पत्रकार कोण असेल तर श्रुती. श्रुतीच्या अगोदर पत्रकार कोणीच नव्हतं. श्रुती नावाच्या पत्रकाराकडे चारवाक आला. चारवाक कोण माहीत आहे का? हे आपल्यातच असते, आपल्या सोबत राहते, आपल्या सारखी कपडे घालते, आपण जे जेवतो तेच देवते आणि भडवे आपलेच वाभाडे काढते. या हरामखोराला चारवाक म्हणतात. महाराज ज्या कुलाच्या धर्मात जन्माला येऊन त्या धर्माचे वाभाडे काढतात त्यांना चारवाक. या चारवाकाने प्रश्न केला, श्रुती माते काय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा तो अभंग आहे म्हणे की संतांचं देवावर कर्ज आहे, असं कसं शक्य आहे? विटेवरचा बाप हा लक्ष्मीचा पती आहे. नुसती पत्नी नाही लक्ष्मी, पत्नी अधिक दाशी. आपल्या बायका पत्न्या होऊ शकतात ज्याने लग्न केलं ते. इकडे येऊ दो ना, आमचं सांगा. आम्ही लग्न केलेलं आहे बाबा, आमच्या बायका होऊ शकतात, पत्न्या होऊ शकतात, दाशा नाहीत होऊ शकत. आणि जर असलंच एखाद्याला बारीकसं गंडल हलकुंडावानी तर त्यानं हे सप्ताह झाल्या उद्यापासून एक सुरू करायचं. हे दाशी आंघोळी पांटा, हे दाशी जेवायला वाढ, हे दाशी ते बूट घे, हे दाशी पाणी घे. हप्त्याच्या नंतर काय म्हणते ती गिरगावच्या बाळूला फोन सांग. पण गुरुवर्य विटेवरची मालकीन, विटेवरच्या मालकाची पत्नी अधिक दाशी. अभिमान सांडोनी पांडवा. आणि त्या मालकाचं दास्य तो गबाळ्याला कसं भेटल महाराज? भंगीरायला कसं भेटन? फुगिरायला कसं भेटन? असे तर लय लोळायला कुठं बी. फुगिरायला ते कसं मानेल? तिळ मात्र जरी मेरू तो समान. तिथं फुगीरपणा. लक्ष्मी आहे, पैशाची मालकीने. अभिमान सांडून पांडवा. सगळा अभिमान सांडून दिला, फुकून दिला, पेटून दिला. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. दास्यत्व स्वीकार. चारवाक म्हणतो श्रुतीला, श्रुती माते पैशाची मालकीन पत्नी अधिक दास्यत्व. अशी ज्याची पत्नी आहे त्याला संतांकडनं कर्ज घ्यायची काय गरज आहे? चारवाकाच्या गोळ्या संपलेल्या होत्या. सगळी कर्ज पैशाची नसतात. काही कर्ज कर्तव्याची असतात, ऋणानुबंधाची असतात, काही कामाची कर्ज असतात. तर श्रुती मातेनं चारवाकाला सांगितलं, चारवाक संतांनी देवाच्या डोक्यावर संतांचं कर्ज ही आर्थिक पैसे नाही घेतले देवानं. संतांच्या कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून देव त्यांच्याकडे नाचतो. कर्ज कसं पडतं बघा ना. काय कर्ज आहे? किती मोठं कर्ज आहे. बाबाजी आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, काय एखादा राजकारणी असेल, त्याचे देव कोण असतील माहिती का? त्याचे प्रचार करणारे. हे एकटंच 3 कोटीच्या गाडीतून उतरलं, प्रचार करायला लागलं तर लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्या. त्याच्या मागं पुढं कोणीच नाही. त्याचे देव कोण?
पायातले बुट चपला घासून टाचा घासेपर्यंत त्याचे प्रचार करणारे प्रचार प्रमुख त्या पुढाऱ्याचे देव असतात. मग तो खुर्चीवर बसत असतो. देव जितका नाचतो इतकं जरी ते पुढारी नाही नाचला तर काच उघडून बेजार होणार याला फक्त काय चाललं इतकं बोललं तरी नाचलंच म्हणाला. कारण यांच्यामुळं तो खुर्चीवर बसत असतो. एकट्यानं बेजार झाल्यावर लोक त्याला मानित नसतील. त्याचे प्रचार प्रमुख त्याच्यासाठी अमाप कष्ट करतात. हे त्याच्यावर कर्ज आहे. तसं विटेवरच्या मालकाचं संतावर काय कर्ज आहे? आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव, काली सरोनी राहिला आमुचिया भावे तुझ देवपण हे का विसरून राहिलाशी. महाराज सांगतात देवा तू देव होतास रे, पण मृत्यू लोकातल्या लोकांना तू माहित नव्हतास. एक खोळ पांघरून बसला होतास वैकुंठा. आम्ही प्रचार केलाय तुझा. कुळीची हे कुळ देवी, कुळीची हे कुळ देवी, कुळीची हे कुळ देवी, कुळीची हे कुळ देवी, भावे 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 संताने, भावी संताने, भावी संताने. कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई साहेब, जनाबाई, सखुबाई, पुढे ही परंपरा. महादेव बाबा, श्री गुरु नगदनारायण महाराज, आदि करून जी परंपरा पुढे इथपर्यंत, त्याच्या पुढे संभाजी बाबापर्यंत ही जी संत आहेत का, ही संत जर या मृत्यू लोकात अवतीर्ण झाली नसती तर विश्वाचा बाप कोणालाच कळाला नसता. बाबाजी विश्वाचा बाप कळाला नसता हे लांबचा प्रश्न होता. पण राजे होत तुम्ही आणि मी, आपल्यात आणि उसातल्या डुकरात तिला इतका फरक राहिला नसता. आपण जरा जरा तरी माणसावानी वागायलो, जास्त नाही म्हणत मी, फार थोडे थोडे, असे थोडे थोडे जरी आपण माणसावानी वागायलोत ना, तर याची एकमेव ताकद आहे या संतांची आपल्यावरची सुद्धा कृपा आहे, कर्ज आहे त्यांचं. श्री गुरु जोग महाराज असतील, श्री गुरु मामासाहेब असतील, आदिकरुणी सर्व संत परंपरा देवावरही कर्ज आहे आणि आपल्यावरही कर्ज आहे.
म्हणजे माईक नसताना प्रमाण म्हणलं विठाला. खरंच उपकार आहे सर, कर्ज आहे देवाची डोक्यावर. एक मुद्दा मांडतो. पंढरपुरातल्या मालकाला बाबा एका बाईचा शाप लागला. टळटळाट, शाप नाही, टळटळाट. शाप तोंडाने दिला जातो आणि टळटळाट इथून दिला जातो. शापाला उशाप आहे, टळटळाट कोणालाच चुकत नाही. टळटळाट लागला. अरे 5 लोकांसाठी माय 100 मारतोस. हे देवा, 5 लोकांकरता माझे 100 मारतोस. याच्यातलं एकही वाचणार नाही, तुझं एकही वाचणार नाही. देवाला 48,324 मुली, 1,61,081 पोरं, सगळ्यांची लग्न झाले. यांच्यात कोणी संन्याशी राहायला नव्हता. म्हणून बाबा 56 कोटी यादव झाले. पण 56 कोटी यादवापैकी एकही वाचणार नाही. एका बाईचा शाप. ती बाई का तुमच्या आमच्या बाईसारखी थोडीच होती. शेजारीने उठायच्या आधीच फुलं तोडले महादेवाला वाहिली. म्हणजे ती उठायच्या आधीच तिचं फुल बरोबर. हे मेंढीचा अवतार न, म्हणजे पाणी तिनं घातलंय, झाड तिनं लावलंय आणि ती झोपीत तोरकचीनं ते झाड लुचलं. शेळीच न दुसरी. आणि पुन्हा म्हणली माई पूजा झाली. तर दगड टाकलीस महादेवाच्या डोक्यावर. ते काही येडाय अशी चोर सोसायटीचे अध्यक्ष आणि मै पूजा झाली अद्याप नाही. अशी बाई असेल काय? ती दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी असेल का? महाराज नवऱ्याला जग दिसत नव्हतं म्हणून आयुष्यभर सूर्याची किरण पाहिली. सामान्य बाई हे म्हणताच त्यांनी मेला आमच्यावर पाहून टाकतो. अद्याप नाही, बिलकुल नाही. चांगलं वागायचं बॉम्ब कसं काय? महाराजाच्या किती पाया पडती त्याच्यापेक्षा नवऱ्याच्या किती पाया पडती द्वारका सांगतो. आणि तू जर नवऱ्याच्या पाया पडत नसेल यमुना तर तुझ्या महाराजाच्या पाया पडशील. तू ह्या पापानं महाराज तर जळण पण धोतर पण जळण. आता तुम्ही कशाला बी हसता त्याला मी काय करू शकतो? त्याला विलास नाही, विलास नाही, विलास. जी बाई आपल्या नवऱ्याच्या पाया पडती तिची देवा नैवम गांजा कसम लिखित. देऊतल्या मालकांचं वाक्य. तुका मनी पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मालकाच्या पाया पडलं माझ्या महिने. नवऱ्याला विश्व दिसत नाही याच्याकरता डोळ्याला पट्टी बांधली. तेजो भास्करा निशापती यज्जा येते किरणाम लुप्तम चक्षुहिताशया. मरेपर्यंत सूर्याची किरण पाहिली, मरेपर्यंत चंद्राचा प्रकाश पाहिला नाही. तरी मला 1 जणांनी चिठ्ठी दिली ती. मग दुर्योधनाकडे पाहिलं तेव्हा सूर्य दिसला नाही का? पहा काय काय सुंगळे कुठं हात घालते मिळत नाही. इचून देत असतो सुंगळ्या. कशाला अडचणीत हात घालतो? काय करते? एक म्हणला 17 बाप कोण? मला 18 जिताचा बाप कोण? 19 जित. ते म्हणलं असं कस काय? मला मग तुला पोरगी द्या चिठ्ठ्याला. हाय तर ते जवळच्या याला पुसन आणि ज्याचं माहित नाही त्याचे पती घ्याला. मूर्खपणा आहे. विठाला
एकायक्या जायते नग्नां सुतेषु कलजनो माझयो वासास्थित जायम. पुराणाच्या भाषेत त्याला माझघर म्हणतात. आणि या घरात स्वतःचं उघड पोरग काय, सूर्याच्या किरणात नाही, चंद्राच्या प्रकाशात नाही. हे महाभारतात बघू नका, दुसऱ्या पुराणात का असं काही सांगितलं लोक म्हणून देते महाभारतात नाही. मग मला तुरीच्या पाट्यात गवसलं का? अरे वाचवणं दुसरीकडे सुमळ्या विडाला जीवनभर बाबा सूर्य पाहिला नाही म्हणून शाप प्रदान झाला. येत पण वाचला नाही. पंढरपुरातल्या मालकाचा मुलगा काशीतल्या मालकांनी बोलून घेतलं. बोलवायची काय गरज होती? ते लोक पंढरपुरातल्या मालकाच्या काळावर शिवजींची पिंड आहे, बोलवायची काय गरज होती? तिथंच होते. विचारलं प्रभू काय करू? प्रभूनं सांगितलं त्या बाईनं दिलाय शाप, आपल्याच्यानं टाळता येत नाही. काय टळत नाही. ब्रह्मदेवाला आमंत्रित केलं. ब्रह्मदेव म्हणले प्रभू मी तर तुमचाच मुलगा आहे ना, तुमच्या नाभी कमलातून जन्माला आलो, बापाला मेळ लागणं काय करणार आहे मला? ब्रह्मदेवाने हातवरी केले, भगवान शिवजीने हातवरी केले आणि पंढरपुरातल्या मालकाला तर तो टळटळत होता. काय करावं येत नाही, वाचणार येत. विटेवरच्या मालकाकडे लक्ष्मी आई साहेब आल्या, पाय धरले, प्राणनाथात प्रभू आपल्या वंशाचा कुलदीपक जिवंत राहावा याच्याकरता एक तरी वाचू द्या. तो संती केला ऋणी आहे. संतांचं देवावर कर्ज कर्ज कर्ज. आणि कधी बी आता बोट केलं की दुसरं म्हणायचं म्हणून नाचे मागे मागे ते कर्ज फेडण्यासाठी सावध करायला. श्रुती माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी लक्ष्मी आई साहेबांनी देवाला विनंती केली, प्रभू प्रयत्न करा. बाबा त्या दिवशी एक वारकरी देवाच्या दर्शना करता आला. देवाच्या चरणावर डोकं ठेवलं. देवाला पाठीवर हात टाकला, पण रोजच्या सारखं त्या वारकऱ्याला जवळ धरलं नाही. त्या वारकऱ्याच्या लक्षात आलं भगवंताचं आपल्यावरचं प्रेम कमी झालंय असं नाही. आज देव अडचणीत आहे, देव अडचणीत आहे. नैराश्य को हुआ हे वाक्य. देवा आपण निराश कशा करता चिंता आहे आपल्याला. असं एका वारकऱ्याने विचारल्याबरोबर खळा 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 डोळ्यातून पाणी आलं. वारकरी महाराज आजपासून 2 दिवसाला 56 कोटी पोरांपैकी एकही वाचणार नाही. कोण म्हणे? पतिव्रता गांधारी. बाबा गांधारीचा शब्द. गांधारी नाव ऐकल्याबरोबर वारकऱ्याच्या अंगाला घाम सुटला. अरे बाप, गांधारी आई साहेबांचा शब्द. प्रभू माफ करा, एकही वाचणार नाही तुमचं. महाराज देवाला नकार हातानं पाहिल्याबरोबर विश्वाची आई लक्ष्मी आई साहेब त्या वारकऱ्याच्या जवळ आल्या. डोळे अंतःकरण पाण्यानं डबडबलं आणि पदराची ओटी केली. वारकरी महाराज आमच्यावर दया करा. आम्ही 16,108 पत्नी आहेत विश्वाच्या मालकाच्या, पण 16,108 पत्न्या असून एकीची कुशी जर नुसती मोकळी असेल, बघा आमच्याकडे काहीतरी बघा. आईसाहेबाच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर त्या वारकऱ्याच्या लक्षात आलं, आईसाहेब आज संध्याकाळपर्यंत काहीतरी प्रयत्न करतो. काय ताकद वारकऱ्यात, काय ताकद संतात. विश्वाच्या मालकिनीला 56 कोटी यादवापैकी एक तरी तुमचं जिवंत ठेवतो म्हणणारा महाराज किती श्रीमंत सांगू तुम्हाला. ऐका त्याचं चरित्र. संक्रांतीच्या दिवशी बाबा आदल्या दिवशी
त्या वारकऱ्याच्या पत्नीने विचारलं, मालक संक्रांतीचं वाण किती वाजता आहे? त्या वारकऱ्यानं सांगितलं, सकाळी 4:30 ते दुपारी 2:30 संक्रांतीचा पर्व काळ आहे, इतक्या टायमात तुला कधी वाण द्यायचं तर दे. पण त्या वारकऱ्याची पत्नी सकाळी 4:30 ते 5 या अर्ध्या तासात मंदिरात वाण देऊन घरी आली. मालकाचं दर्शन घेतलं, तुळशीला वाण दिलं. मुलगा थोडा बरा होता, याच्या वयातला असेल. हे माझं आहे. पाया पडायला आणलं मालकाच्या. त्याला काय महाराज करणार नाही, फक्त तुमच्या आशीर्वादानं मी मेल्याच्या नंतर त्यानं पंढरपूरच्या वाऱ्या करावा इतकीच अपेक्षा. आणि तरच मी आणलेले गथुडे बी त्याला पसतीन. आपल्या फुटण्याच्या अक्षदा तसं काय मोकळं फटवार आहे का नाही? हो, ती उधारायची, सोडू का मारू, सोडू का मारू, आणि कौरक धरती वानेरी नेस का तू, एक तर मार नाही तर फेकून दे. तसं नाही, त्याच्यामुळं आणलं पाया पडायला तुमच्या. वाऱ्या कर, लाजून 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 करीन वाऱ्या हळूहळू. या वयात असेल त्या वयातल्या मुलानं आपल्या आईला विचारलं, आई सकाळचे 4:30 ते 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचं वाण होतं, सकाळी इतक्या लवकर का गेली? तो संतिकेला ऋणी. त्याच्यावर सांगतोय बाबाजी. आईनं सांगितलं, बाळा गेले सहज. ऐकत नव्हतं पोरग. मुलानं बाबाला विचारलं, बाबा सकाळचे 4:30 ते 2:30 वाण होतं, आई सकाळी 4:30 ते 5 अर्ध्या तासात अंधारात का जाऊन आली? वडिलांनी सांगितलं, बाळा ते तू आणि तुझी आई. बापाला माहीत होतं, पण परिस्थिती तोंडावाट काढायची हिंमत नव्हती. झुंगारून दिलं, जा तुझ्या आईला विचार. 4 दिवसाच्या नंतर दुपारची वेळ आहे, झोपड्यात आई आणि मुलगा बसलेला आहे. मुलानं आईला विचारलं, आई सांग ना ग, बाबानं सकाळी 4:30 ते 2:30 वानाचा पर्वकाळ सांगितला, तू अंधारात का गेली? बाईच्या लक्षात आलं, मुलगा हट्टी, उत्तर द्यावं लागतंय. नकळत कळत्या पोराचं डोकं हृदयाला लावलं, ढास 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 माय रडत होती. तिच्या डोळ्यातली सर्व भावनेची सागर उतुंग भरून चालली होती. मुलाच्या लक्षात आलं, आपण आईला प्रश्न करून चुकलो होतो. आईला दुःख झालं. स्वतःच्या पदराने डोळे पुसले आणि मुलाला समोर बसवलं आणि सांगितलं, बाळा 4 ते 5 पर्यंत वाण देण्याकरता याच्याकरता गेले रे. तुझ्या आईची फाडी साडी दोन्ही मांडीवर फाटलेली, दोन्ही मांडीवर साडी फाटलेली. आई नवं नेसायला पाहिजे होतं. नाही राजा, आपल्याकडं नवं नाही रे, आपल्याकडं फाटकीच साडी आहे. मग आई तू उजेडात का गेली नाही? बाळा, लग्न झालेल्या स्त्रीच्या अंगावरचं पातळ जर फाटलं, तिच्या बापाची इज्जत जात नाही. तिच्या म्हणे नग्न भाजा परितेला बाळा, सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावरचं पातळ फाटलं तर आईची बाबाची लाज जात नाही, सासूची सासऱ्याची लाज जात नाही, मुलाची सुनाची इज्जत जात नाही, तिच्या कपाळाच्या मालकाची जाती. तुका म्हणे नग्न भाज परिते लाज स्वामीशी. बाळा, ज्या मालकाच्या नावानं कुंकवाची चिरी लावते, त्या मालकाची प्रतिष्ठा कायम स्वरूपी झाकावी, ती उघड्यावर आणू नये, अशी तुझी आई आहे बाळा. माझ्या माईंनो, घरी गेल्यावर स्वतःच्या गुडघ्याला एक समोरची स्त्री समजून विचार करा, काय परिस्थिती असेल माझ्या माईंनो त्या बाईची.
भर संक्रांतीच्या दिवशी तिच्या मांडीवर साडी फाटकी आहे, इतक्या परिस्थितीत वाण देणारी बाई कालांतरानं सोन्याच्या नगरीत राहत होती. कोणी दिली सोन्याची नगरी? पंढरपुरातल्या मालकानं. नाचलात नाही का तो? ऐका का, तर 56 कोटी यादवापैकी एकही वाचणार नाही. आईसाहेबाला सांगितलं पंढरीतल्या मालकिनीला, माय आज संध्याकाळपर्यंत निर्णय देतो आणि तुमच्या वंशाला दिवा लावण्यासाठी एक जिवंत ठेवतो. मुलगा ठेवलाच नाही बाबाजी, नातू जिवंत ठेवला. त्या नातवाचं नाव आहे वज्र. भागवत वाचा, अन्यथा ज्यानं चांगलं पाठ केले त्याचं ऐका, म्हणजे लक्षात येईल. वज्र नावाचा नातू जिवंत ठेवला. गुरुवर्य बाबा ही तऱ्हातऱ्हाची लोक गेली तिथं. शिवजीने नाकार दिला. पंढरपुरातले मालक स्वतःची लेकरं जिवंत ठेवू शकत नव्हते. सत्यलोकाचा मालक विधाता चतुरानंद जिवंत ठेवू शकत नव्हता. वारकरी महाराज, त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. तुम्ही कशाच्या बळावर जिवंत ठेवला? मी आत्तापर्यंत केलेल्या विटेवरच्या मालकाच्या नामाचा प्रचार आणि त्या नामाच्या प्रचाराच्या पुण्याचा हौद भरला आणि त्या हौदातलं एक वंजळभर पुण्य देवाच्या नातवासाठी सांडलं. दिली चाली वाचा, महाराज या वारकऱ्याकडे नामाच्या पुण्याचा हौद भरलेला. नामी वृत्ती झालेली, पत्नीनं दिलेल्या पोह्याच्या 3 गाठी एक विश्वाच्या बापाने खाल्ली, एक विश्वाच्या आईनं खाल्ली आणि कर्मनो गहनो गती गुरुवर्य बाबा. तिथं रुक्मिणी आईसाहेबाच्या मांडीवर नातू बसलेला होता. त्या नातवाचं नाव आहे वज्र आणि या वज्राला सुदामदेवाच्या पोह्याची गाठ खायला भेटली होती. कल्पना करा, 56 कोटी यादवापैकी एकही जिवंत राहणार नाही, पण या संतांच्या कृपेने दिवा लावायला एक जिवंत ठेवला. कमी कर्ज असेल का? कमी कर्ज असेल? म्हणून माधळ मुळीकर अण्णा, साडी फाटलेली साडी त्या बाईच्या म्हशीला साखळ्या सोन्याच्या, गाईला साखळ्या सोन्याच्या, गाईला खुंट सोन्याचे, म्हशीला खुंट सोन्याचे, अख्खं गाव सोन्याचं, अख्खं गाव सोन्याचं. पंढरपुरातल्या मालकानं कसा नाचला माहिती? देवाला एका सासूरवाडीतून हुंडा आलता, न मागता आला. बरं, बाकीच्या सगळ्याला सांगतो बाबा तुम्हाला सोडू, अजून पुन्हा तुम्हाला कोणी सोबती असतील त्यालाही सोडू. हो बरं, किती हुंडा? साध्या माहेरातून बोटुळे आणले एका बाईनं. बोटुळे तुमच्याकडे लांबटे शेवया, बोटुळे काय म्हणते तू? शेवया, शेवया या आणल्या. आणि उन्हाळ्यात जरा मस्त राहत्यात, दाताचं काम नाही काय नाही, सोडं की उटकून, सोडं की उटकून, बरं असतं ते. पण त्या बोटुळ्याच्या भाताला दूध आणि तूप असलं तर खावा, नाही तर नदीचा चिखल खावा, पण ते नाही खावा. हे तुम्हाला कळायचं नाही. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळं मला लक्षात येते. तुम्हाला कुठून सुधरण? ते पपेज माईनं दिलं ते खाणं. मी रोज बाहेर फिरतो ना बाई, त्याच्यामुळं जे असेल ते बाबाजी चांगलंच भेटतं. हरिभगत के 3 गुण हर कोई लागे, पाव खाने को मिष्टान्न मिले. पुढचं जाऊ द्या, पण खाणे को मिष्टान्न. मंदिराकडे दर्शनाला चाललो, दर्शन करून वापस आलो. महाराज आहेत का काय? म्हणलं हो. या 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 या.
वाडग भात, भजे होते, भात होता, चांगल्या शेवाया होत्या, अशा मायकाच्या दांडेवानी नव्हत्या. म्हणजे तिची त्या सुगरणबाई होती ना ती. आता तशा बारीक असल्यावर चमच्यान खाव, अशी असल्यावर धरूनच खाणं ती. हो, याला बोटुळा म्हणणं. बोटुळा चांगली बाई होती सुगरणबाई. सगळ्याला येत नसतं ते. काही काही बायकाला पुरणाच्या पोळ्या येतात. एक बाई म्हणली मला येते, पुरण पाहावं लागलं तुर्कस्तानात एक अरबस्तानात. काय येतं तुला? काही काहीला येत असतं, सगळ्याला येत नसतं. काहीला येतो चांगलं पण वाढता नीट येत नाही. भजे नरम आणि वाढ म्हणल्यावर दोनच टाकले, म्हणलं डसू दिन इचू हाताला, पडू दिन बद बद. असं काही काही इथं तशी एक पण नाही. तिकडे गेल्यावर यायला फुकायचं, दुसऱ्या आणू तरी कुठून आणू दुसऱ्या? त्या बाईनं शेवयाचा भात, गावरान तूप, दूध हे सगळं टाकलं, चमचा द्याला. तर म्हणलं कुठं चमच्याच्या नादी लागायचं, तू पण दूध जास्त होतं आपलं, तशीच परत धरली. इतकं नका हसू, इतका येडा थोडाच आहे. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती. तुम्ही लय चिमणीच्या तोंडाचे येतोय. तुम्ही काय काय खाल्लं ते तोंडच सांगत आहेत तुमचे. विठाला वाटलं खरंच बाळ्या येडा ठिकाणी धरली, परातन लावली तोंडाला. नाही, इतकं नाहीच केलेलं. ते भात वगैरे, ते भजे वगैरे. बाई म्हणली महाराज कस काय झाला भात? आता आपण थोडेच पैसे दिले, फुकट खाल्लं, वर्णन करणंच ना. काय शेवयात ताई, वा वा. हो, यायच्या माईल नाहीत येत, मै हाईन द्याल्यात. मी हात धुतल्या म्हणलं बाई तुझ्या माईनं फक्त शेवया द्याल्यात, याच्या माईनं केवढा बोटोळा द्यालाय तुला, याचं ध्यानात ठेव ना तू. आयुष्यभर तू ह्या पुढं लोळायला लागला माई. हो, हा, चपला फाटल्या ह्योच बिडायला जातू, साडी फाटली ह्योच बिडायला जातू, गॅस संपला याच्याच खांद्यावर गॅसची टाकी, याच्यात घाण्याच्या हाल्यात काय फरक आहे? आणि नुसत्या बोटुळ्याच्या भाताचं सांगायली चतुरा, जरासं काही वाटतं का तुला काही? हा, हे तर 6 तासाच्या नंतर याच्या पोटात नाही आणि माझ्या पोटात नाही, तो इतकं दळायला लागली आणि अख्खं जीवन सांभाळायचं द्यालाय, त्याच्यासाठी काहीच नाही. दृष्टांत संपला. ह्या खारोड्यान, बोटुळ्यान, ह्या पापड्यान, पापडन हे आणले तो बाया बोलू दे. पंढरपुरातल्या मालकाला श्रीमंतक नावाचा म्हणी दिला विठ्ठल. 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे, 8 मासे महाराज, इतकं सोनं देत होता म्हणे. 8 भार म्हणजे 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे, 26,666 तोळे, 8 मासे, 1 भार गुणिले 8, 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे. शिक्षण 7वी.